नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज आपण वेखंड ह्या वनस्पतीविषयी माहिती घेणार आहोत. आपल्याला माहिती आहे की वेखंड संसर्गजन्यासाठी, कफ वृत्ती कमी करण्यासाठी, शरीरातला कफ कमी करण्यासाठी, हाडेताप कमी करण्यासाठी उपयोगात आणला जातो. पण आपल्याला माहिती आहे का, वेखंडाचा उपयोग ग्रहपीडासाठी सुद्धा अतिशय लाभदायक आहे. जर तुमच्या घरामध्ये कितीही तुम्ही वास्तूसाठी पैसा जर खर्च केला असेल आणि तुमच्या घरातला ताणतणाव जर कमी होत नसेल, तर काय करायचं आहे? सोपा आणि साधा उपाय आहे. वेखंडाची पावडर आणि गुगुळ एकत्र करून घरामध्ये 7 ते 8च्या दरम्यानमध्ये थोडासा घरामध्ये जाळावी. जाळण्याची प्रक्रिया ही कापुरामध्ये असावी. याने चांगले रिझल्ट्स येतात. ज्या लोकांचा राहू, शनी आणि केतू खराब आहे, अशा लोकांनी वेखंडाची पावडर आणि थोडी अश्वगंधाची पावडर अंघोळीमध्ये नित्य नियमाने टाकल्यास त्याचा खूप चांगला फायदा होतो. वेखंडाचं तोरण किंवा वेखंडाची एखादी मूळ घराच्या प्रवेशद्वाराच्या आतून लावल्यास ग्रहपीडा कमी होते, असं मयतम सारख्या वास्तुग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे. वेखंडाचे भरपूर सारे फायदे आहेत, पण ग्रहपीड्यासाठी प्रवेशद्वाराचा प्रयोग हा अतिशय लाभदायक आहे. त्याच्यामुळे हा उपाय नक्की करा आणि याचा फायदा होऊ द्या. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज आपण वेखंड ह्या वनस्पतीविषयी माहिती घेणार आहोत. आपल्याला माहिती आहे की वेखंड संसर्गजन्यासाठी, कफ वृत्ती कमी करण्यासाठी, शरीरातला कफ कमी करण्यासाठी, हाडेताप कमी करण्यासाठी उपयोगात आणला जातो. पण आपल्याला माहिती आहे का, वेखंडाचा उपयोग ग्रहपीडासाठी सुद्धा अतिशय लाभदायक आहे. जर तुमच्या घरामध्ये कितीही तुम्ही वास्तूसाठी पैसा जर खर्च केला असेल आणि तुमच्या घरातला ताणतणाव जर कमी होत नसेल, तर काय करायचं आहे? सोपा आणि साधा उपाय आहे. वेखंडाची पावडर आणि गुगुळ एकत्र करून घरामध्ये 7 ते 8च्या दरम्यानमध्ये थोडासा घरामध्ये जाळावी. जाळण्याची प्रक्रिया ही कापुरामध्ये असावी. याने चांगले रिझल्ट्स येतात. ज्या लोकांचा राहू, शनी आणि केतू खराब आहे, अशा लोकांनी वेखंडाची पावडर आणि थोडी अश्वगंधाची पावडर अंघोळीमध्ये नित्य नियमाने टाकल्यास त्याचा खूप चांगला फायदा होतो. वेखंडाचं तोरण किंवा वेखंडाची एखादी मूळ घराच्या प्रवेशद्वाराच्या आतून लावल्यास ग्रहपीडा कमी होते, असं मयतम सारख्या वास्तुग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे. वेखंडाचे भरपूर सारे फायदे आहेत, पण ग्रहपीड्यासाठी प्रवेशद्वाराचा प्रयोग हा अतिशय लाभदायक आहे. त्याच्यामुळे हा उपाय नक्की करा आणि याचा फायदा होऊ द्या. श्री स्वामी समर्थ.